STI मुख्य परीक्षा आहे 2012 ची. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर पिशवीत या 4 रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? त्यांनी 4 पर्याय मांडलेले आहेत. तर पहा आता ते काय म्हटले, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे. म्हणजे पिशवीत जेवढे चेंडू आहेत, समजा ही पिशवी आहे, या पिशवीत जेवढे चेंडू ठेवलेले आहेत, त्यातले काय म्हटले, एकूण त्या पिशवीमध्ये 12 सोडून सर्व निळे. म्हणजे एकूण समजा एक्स चेंडू असतील, किती असतील एक्स, त्याच्यातले 12 सोडले, 12 सोडून दिले एक्स पैकी, त्यातले बाकीचे कसे आहेत, निळे आहेत. 21 सोडले, 21 सोडून दिले टोटल मधले, त्याच्यातले ते काळे आहेत. 20 सोडून दिले, एक्स वजा 20 केले, शिल्लक राहिले ते लाल आहेत. आणि एक्स वजा 19, 19 आले ते सर्व चेंडू कसे आहेत, हिरवे आहेत. आता पहा आपल्याला एक एक गोष्ट काढायची. आता एका पिशवीत आपल्याला माहित नाही संख्या, मग आपण असं म्हणू, चेंडूंची संख्या, चेंडूंची संख्या एक्स मानू. एक्स चेंडू होते, सगळे सगळे चेंडू मिळून एक्स आहेत. एक्स म्हणजे किती, काय सध्या ह्या 4 पर्यायापैकी एखादी संख्या. काय म्हणले, 12 सोडून सर्व निळे आहेत. मग निळे चेंडू किती बघा आता, निळे चेंडू किती पहा बरे, 12 सोडून, म्हणजे जे टोटल जेवढे आहे त्यातले 12 सोडले, 12 सोडले म्हणजे 12 त्यातले टाकून दिले, तर राहिले चेंडू कोणते आहेत, मग निळे आहेत. मग निळे चेंडू किती आले, एक्स वजा 12. म्हणजे 12 चेंडू सोडले तर बाकीचे सगळे चेंडू कसे आहेत, निळे आहेत. पुढे दुसरे कोणते आहेत, काळे चेंडू. काळे चेंडू किती बघा बरे, 21 सोडून बाकीचे सगळे काळे आहेत. काळे चेंडू आले एक्स वजा 21. म्हणजे जेवढे चेंडू होते त्याच्यातले 21 चेंडू सोडून दिले, 21 वजा केले एकूण चेंडूतले. एकूण चेंडूतले 21 चेंडू वजा केले तर राहिले किती, काळे राहिले. पुढे 20 सोडून लाल चेंडू, लाल चेंडू किती पहा, लाल चेंडू 20 सोडून सर्व लाल. म्हणजे त्या पिशवीतले 20 चेंडू साईडला काढले तर बाकीचे कसे आहेत, लाल आहेत. आणि 19 सोडून सर्व हिरवे, हिरवे चेंडू बरोबर एक्स वजा 19. याचा अर्थ काय खरा, की एकूण जेवढे चेंडू आहेत ना, एकूण जेवढे चेंडू आहेत त्याच्यापेक्षा 12 चेंडू कमी, म्हणजे 12 चेंडू त्यातून वजा केले की निळे चेंडू येतात. एकूण जेवढे चेंडू आहेत त्यातले 21 चेंडू बाजूला काढले तर राहिले चेंडू काळे येतात. एकूण जेवढे चेंडू आहेत त्याच्यातले 20 चेंडू वजा केले की राहिले चेंडू लाल येतात. आणि असेच हिरवे चेंडू येतात. आता सगळे मिळून चेंडू किती असणार आहेत, एक्स असणार आहेत. हे सगळे मिळून चेंडू किती आहेत, एक्सच आहेत सगळे मिळून. आपण असं मांडायचं, एक्स वजा 12 अधिक एक्स वजा 21 अधिक एक्स वजा 20 अधिक एक्स वजा 19 बरोबर एक्स आले. मग टोटल आली. हे सगळे मिळून किती आले, एक्स चेंडू आले. पहा हे सगळे मिळून म्हणजे एक्स अधिक 12 एक्स वजा 21 एक्स वजा 20 हे सगळे मिळून किती आले, चेंडू, तर एक्स आले सगळे मिळून. पहा बेरीज किती होणार, 1 2 3 4, 4 एक्स, 12 21 20 19. या सर्वांची बेरीज करायची. 21 आणि 12 33, 33 आणि 20 53, 53 आणि 19 72 वजा 72 बरोबर एक्स आले. आता बघा, हा एक्स इकडे अधिक वजा होणार, 72 तिकडे अधिक होणार. म्हणजे कसं होणार, 4x वजा x बरोबर 72. मुख्य संकल्पना हे बघा, म्हणजे 12 सोडून बाकीचे हिरवे, म्हणजे एकूण चेंडू जेवढे असतील ना त्यातून 12 वजा करायचे.
21 सोडून बाकीचे काळे. म्हणजे 21 सोडून म्हणजे 21 चेंडू सोडून द्यायचे बाजूला. राहिले किती होणार मग? तेवढे काळे चेंडू आले. मग आता बघा बरं 12 एक जर 3x राहिले. 3x म्हणजे 72 आले. म्हणून x ची किंमत आली 72/3. म्हणून x मध्ये 3 दुणे 6, 1 वरला 3 चे 12, 24 चेंडू होते. म्हणजे एकूण चेंडू किती होते? 24. त्याने काय विचारलंय? पिशवीत एकूण चेंडू किती आहेत? 24 चेंडू आहेत. पहा आता. 24 मधले 12 सोडून बाकीचे हिरवे, निळे चेंडू. मग निळे चेंडू किती राहिले बघा बरे? 24 मधून 12 गेले, 12 राहिले. 24 मधून 21 गेले. किती राहिले? 3 राहिले. 24 मधून 20 गेले, 4 राहिले. 19 राहिले, 5 राहिले. मग अशी त्या चेंडूंची संख्या आहे. म्हणजे निळे चेंडू किती आहेत? 12 आहेत. निळे चेंडू 12 आहेत. म्हणजेच काय? एकूण चेंडूतले 12 सोडून बाकीचे सगळे निळे. 12 सोडून निळे. आता काळे चेंडू 3च आहेत. किती 3 आहेत. ह्याचा अर्थ काय? काळे चेंडू 3 आहेत म्हणजे काय? बाकी चेंडू किती राहिले मग? 21 चेंडू सोडून दिले. म्हणजे त्या एकूण चेंडूतून 21 चेंडू वजा केल्यावर 3 चेंडू शिल्लक राहिले. लाल चेंडू 4 आहेत. किती आहेत? लाल चेंडू 4 आहेत. एकूण चेंडू 24 आहेत. म्हणजे 20 सोडून बाकी सगळे 4 आले. 19 सोडून बाकी सगळे चेंडू हिरवे आले. हिरवे चेंडू 5 आहेत. मग एकूण चेंडू किती आहेत? 24 आहेत. 24 मधले हे 19 सोडून दिले बाकीचे की 5 राहतात. म्हणजे असं ते गणित आहे, की एकूण चेंडू जेवढे आहेतले त्यातले हे सगळे वजा-वजा करायचे आणि सगळ्यांचे टोटल मात्र एकूण चेंडू परत लिहायचे x. ते समीकरण सोडवायचं.